एमएमपी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काल जो स्फोट झाला त्या स्फोटामध्ये 11 जे कामगार होते या कामगारांना अक्षरशः जळले, काही 80% काही 90% बर्न झाले आहे। त्यातले 5 हे दगावले आहेत आणि जे 6 आहे त्याची ट्रीटमेंट सुरू आहे। जेव्हा आम्हाला ही घटना माहीत झाली, माननीय या ठिकाणी आमचे सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षाचे प्रतिनिधी आणि जेव्हा ही घटना माहीत झाली तेव्हा माननीय आमदार महोदयांनी ही घटना मलाही कळवली। काल मी पुण्यामध्ये होतो। आज सकाळपासूनच माननीय खासदार बर्वेजी, माननीय आमदार या ठिकाणी सकाळपासून पोहोचले आहेत। माननीय राजेंद्र मुळकजी, मी आशिष जयस्वालजी, आम्ही सर्व आलो आहोत आणि आम्ही सर्वांनी प्रशासनाशी चर्चा केली। आमचे जिल्हाधिकारी, आमचे एसपी या सर्वांशी चर्चा करून इथले फायर इन्स्पेक्टर असतील, इथले इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर असतील, हे सर्व आता चौकशीमध्ये गुंतलेले आहे। ज्या डेड बॉडी आहे त्या डेड बॉडी या ठिकाणी त्यांचा अंत्यसंस्कार करणे, त्यांच्या परिवाराला मदत करणे ही बाब आमच्यासमोर होती आणि या सर्व बाबीमध्ये आम्ही सर्वांची चर्चा केली। कंपनीचे मालकही या ठिकाणी आले आहेत, भंडारी, त्यांच्यासोबतही चर्चा केली। आम्ही त्यांना या ठिकाणी परिवारांना मदत द्यावी अशी माननीय आमदार, मी सर्वांनी या ठिकाणी चर्चा केली आणि या चर्चेमध्ये 55 लाख रुपये कंपनी देईल जे मृत झाले त्यांना आणि 5 लाख रुपये सरकारकडून आम्ही देऊ, असे 60 लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला। यामध्ये राजेंद्र मुळकजी, माननीय खासदार बर्वेजी, आमचे आमदार या ठिकाणी जयस्वालजी आणि जे इंज्युअर्ड झाले आहेत, जे आता काहीच काम करू शकणार नाही, त्यांना 30 लाख रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने घेतला आहे, म्हणजे कंपनी प्रशासनाने। बाकी त्यांचं जे ट्रीटमेंट आहे, जे वाचणार आहेत, ज्यांचं हॉस्पिटलाइज आहे, त्यांचं ट्रीटमेंट हे सरकार करणार आहे। त्या ठिकाणी जर गरज पडली तर ज्या ज्या ठिकाणी त्यांना न्यावं लागेल, एअर अँब्युलन्सने जर न्यावं लागेल तरी आम्ही ऐरोली येथे याचं एक मोठं सेंटर आहे फायरचं, त्या ठिकाणी जे जळलेल्या लोकांना दुरुस्त करण्याचं, त्या ठिकाणी आम्ही त्यांना नेणार आहोत। या ठिकाणी 30 लाख रुपये त्यांनाही देण्याचा निर्णय झाला। त्यांच्या घरातला, त्यांना नोकरीवर घेणे, त्यांच्या घरातला कोणतरी नोकरीवर देणे हाही एक निर्णय झाला। म्हणजे मृत गेलाय त्यांच्याही लोकांना नोकरीवर घेणे आणि जे मृत नाही आहे, म्हणजे जे आता जळलेले आहेत, जे मृत होणार नाही, जे जिवंत राहणार आहेत, त्यांच्याही घरच्या लोकांना नोकरीवर घेणे असे निर्णय आम्ही प्रशासनाशी घेतलेले आहे। आणि यानंतर चौकशीअंती जे काही दोष निघेल यांचे पोलीस प्रशासन, आमचं कलेक्टर प्रशासन, इंडस्ट्री प्रशासन, सर्व प्रशासन हे चौकशी करेल आणि चौकशीअंती ज्यांचा गुन्हा असेल त्या गुन्ह्यावरही कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी ठरलं आहे। खरं तर फार घटना गंभीर आहे। 11 लोक या ठिकाणी या पद्धतीने भाजणे आणि इतक्या लोक मोठे मृत पडणे काय आपल्यासाठी चांगलं नाही आहे। यानंतरच्या घटना होऊ नये याची काळजी कंपनी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी अशा ठिकाणी झालेल्या घटनावर पुनरावृत्ती होणार नाही याची सरकारही त्या ठिकाणी मोठी दखल घेणार आहे आणि पुढची काळजी आम्ही करू। सर, हे जे 60 लाख रुपये आपण देणार आहोत ते प्रत्येकी मृतकाला देणार आहोत? हो, प्रत्येक मृतकाला। या आमदार साहेब, प्रत्येक मृतकाला आपण 60 लाख रुपये देणार आहोत आणि जे इंज्युअर्ड झाले आहेत त्यांना पण। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत असा कॉम्पन्सेशन महाराष्ट्रामध्ये कुठेही देण्यात आलेला नाही। 3 पट जे आहे ते कॉम्पन्सेशन आज यांना माननीय पालकमंत्री साहेब, खासदार साहेब, मुळक साहेब आणि आपले जयस्वाल साहेब
यांच्या वतीने हे सगळ्यात मोठा कॉम्पन्सेशन आज महाराष्ट्र हिस्ट्रीमध्ये इथं देण्यात आलेलं आहे. सर पुन्हा एक प्रश्न, आता ही घटना या कंपनीत झाली, याच आधारावर आता बाकी कंपन्यांचं जे फायर ऑडिट आहे का, त्या ठिकाणी सेफ्टीच्या दृष्टीने उपाययोजना आहेत का, या गोष्टीचं निरीक्षण मी उत्तर देतो. केलं पाहिजे. याबरोबरच मिनिट्समध्ये हे सुद्धा झालेलं आहे की फायर ऑडिट आणि सेफ्टी ऑडिट यावेळेस पूर्ण त्या कंपनीचा माझ्यातर्फे आणि थर्ड पार्टीच्या माध्यमातून सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये होईल अशी आपण इथं आपल्या MIDC मध्ये ही लागू करू. तर थर्ड पार्टी ऑडिटमध्ये रिपोर्ट देतात आधारावरती पालकमंत्री जे आहेत ते पूर्णपणे निर्णय घेणार. आता प्रशासन या गोष्टीकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे की बाकी कंपन्यांमध्ये कामगारांच्या हिताचं रक्षण केलं जात आहे की नाही. फक्त प्रशासन नव्हे तर जनप्रतिनिधी सुद्धा पूर्णपणे जागरूक राहतात. या संदर्भात तुमची काही चर्चा इकडे झाली का? हो, आमदार संजय मेश्रामजी, मी सर्वांनी, आमचे सरपंच आहे दोन्ही, त्यांनी आपले ग्रीव्हन्सेस मांडले आहे. आणि आज तर पहिलं काय आहे, आमच्यासमोर प्रायोरिटी काय आहे, एक तर जे मृत झाले आहेत त्यांच्या परिवाराच्या पाठीशी राहणे, जे हॉस्पिटलाइज आहेत त्यांना पूर्ण ताकदीने त्यांचा जीव वाचवणे, आजच त्यांना कशी मदत मिळेल याची काळजी घेणे. म्हणजे आम्ही सर्वपक्षीय जो लोक या ठिकाणी आहोत, खासदार आले, मान्य आमदार आहेत, डॉक्टर संजय मेश्रामजी आहेत, आमचे बर्वेजी आहेत, मी आहे, मुळकजी आहेत, आमचे दोन्ही माजी आमदार आहेत, आशिषजी आहे. कशाकरता आम्ही आलो आहे? पहिलं तर ही घटना वेदनादायी आहे, आम्हाला वेदना होत आहे सर्वांना. आणि आम्ही सर्वच केलं, 3-3.5 तास आम्ही या ठिकाणी त्या मृत परिवाराकरता, या कंपनीच्या पुढच्या भविष्याकरता, इथले असणाऱ्या कर्मचाऱ्याकरता, जे लोक काढले नोकऱ्यावरनं, जे लोक नोकऱ्यावरनं काढले त्यांनाही न्याय मिळण्याकरता, आणि पुढच्या काळामध्ये जे जे काही नियमानं कन्सेंट टू ऑपरेट आहे, या कंपनीला चालवण्याची ज्या परवानगी दिल्या त्या आधारावर या ठिकाणी आम्ही नियमित, म्हणजे मी तर डॉक्टर संजय मेश्रामला सांगेल की त्यांनी एक बैठक घ्यावी, पुन्हा आम्ही सर्व राहू, त्यांनी एक बैठक आयोजित करावी आणि त्या बैठकीमध्ये याचा जे SOP आहे, कंपनी कशी चालली पाहिजे, निममध्ये गेल्यानंतर ट्रेन झाल्यानंतर पुन्हा परमनंट केलं पाहिजे, निमचं ड्युटी पूर्ण केल्यावर, निमचं प्रशिक्षण झाल्यावर, त्यासाठी आशिष जयस्वालने पुढाकार घेतला आहे. आम्ही सर्व लोकांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर पुढाकार घेतला. आमचे SP, आमचे कलेक्टर यांनी प्रचंड रात्रभर त्या ठिकाणी सर्वांनी या घटनेची दखल घेतली आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः, आता आशिष जयस्वाल, मला रात्री मी सोबत होतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या, तर त्या ठिकाणी अमितभाई शहा आले आहेत, त्यामुळे ते मुख्यमंत्री तिकडे आहेत. पण मी स्वतः सकाळपासून या घटनेमध्ये रात्रभर लक्ष देऊन आहे. मला वाटतं आम्ही फार सिरियस आहोत, निश्चितपणे पुढच्या या ठिकाणी घटना होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. सर, ही नुकसान भरपाई आहे कधीपर्यंत त्यांना मिळणार आहे? ते त्यांच्या परिवाराला मिळेल त्याचं अग्रीमेंट झालं. अच्छा, ती प्रोसेस